नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेजारी, अलिबाग. आज आपला टॉपिक आहे बफर सोल्युशन. मग बफर सोल्युशन का आहे? म्हणजे असं सोल्युशन की ज्या सोल्युशनमध्ये थोड्या प्रमाणामध्ये स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस टाकलं तरी त्या सोल्युशनच्या pHमध्ये जास्त बदल होत नाही, त्याला म्हणतो आपण बफर सोल्युशन. मग डेफिनेशन कशी येईल? अ सोल्युशन which resist काय ड्रास्टिक चेंज इन pH कधी? when small amount of strong acid or strong base or water त्यामध्ये ॲड करतो तेव्हा. आता टाईप ऑफ बफर. मग बफर सोल्युशनचे दोन टाईप दिलेत, एक ॲसिडिक बफर, एक बेसिक बफर. मग ॲसिडिक बफर इज यूज टू मेंटेन ॲसिडिक pH आणि बेसिक बफर इज यूज टू मेंटेन अल्कलाइन pH. दोन टाईप कुठले? ॲसिडिक बफर आणि बेसिक बफर. आता ॲसिडिक बफर सोल्युशन म्हणजे काय? मग वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस या सोल्युशनला म्हणतो आपण ॲसिडिक बफर सोल्युशन. कसं आहे बघा, द सोल्युशन कंटेनिंग कोण? वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट with strong base is called as acidic buffer solution. आता यामध्ये वीक ॲसिड कोणता घेतला तर ॲसिटिक ॲसिड CH3COOH आणि त्याचा सॉल्ट घेतला कुठला? सोडियम ॲसिटेट म्हणजे CH3COONA आणि यांच्या सोल्युशनला म्हणतो आपण ॲसिडिक बफर सोल्युशन. मग एक्झाम्पल कोणतं दिलं आहे? अ सोल्युशन कंटेनिंग वीक ॲसिड कुठला घेतला? CH3COOH अँड इट्स सॉल्ट कोणता घेतला? CH3COONA याला म्हणतो आपण ॲसिडिक बफर सोल्युशन. आणि याचा pH इज गिव्हन बाय pH इज इक्वल टू pKa प्लस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड टू बेस 10. आणि याच्यामध्ये pKaची व्हॅल्यू असते मायनस लॉग के टू बेस 10 आणि केला म्हणतो आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड. आता आपल्याला बघायचं आहे बेसिक बफर सोल्युशन. मग बेसिक बफर म्हणजे काय? वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड या सोल्युशनला म्हणतो आपण बेसिक बफर सोल्युशन. कोण? वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड. डेफिनेशन कशी आहे बघा, अ सोल्युशन कंटेनिंग कोण? वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड त्याला म्हणतो आपण बेसिक बफर सोल्युशन. मग आता एक्झाम्पल दिलं बघा, याच्यामध्ये वीक बेस कोणता घ्यायचा? NH4OH. त्याचा सॉल्ट कोणता घ्यायचा? NH4Cl. मग यांच्या सोल्युशनला म्हणतो आपण बेसिक बफर सोल्युशन. म्हणजे सोल्युशन कंटेनिंग कोण? वीक बेस कसा? such as NH4OH and its salt such as का बोला? NH4Cl याला म्हणतो आपण बेसिक बफर सोल्युशन. मग कोण एक्झाम्पल आहे? तर वीक बेस NH4OH आणि त्याचा सॉल्ट NH4Cl हे सोल्युशन हे बेसिक बफर आहे. मग pOH व्हॅल्यू इज गिव्हन बाय pOH इज इक्वल टू pKb प्लस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस टू बेस 10. याच्यामध्ये pKbची व्हॅल्यू मायनस लॉग KB टू बेस 10. KBला काय म्हणतो? तर डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस. या इक्वेशनला काय म्हणतो आपण? हेंडरसन हॅसलबॅच इक्वेशन. काय म्हणतो? या इक्वेशनला म्हणतो आपण हेंडरसन हॅसलबॅच इक्वेशन. आता आपण बघणार आहोत बफर ॲक्शन. मग या ॲक्शनमध्ये काय बघायचं आपल्याला की स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस टाकला तरी pH जास्त बदलत नाही हे सांगायचं आहे, म्हणजेच बफर ॲक्शन. मग आपण एक बफर घेतला कुठला? ॲसिडिक ॲसिड आणि सोडियम ॲसिटेट बफर घेतला, त्याला म्हणतो आपण ॲसिडिक बफर सोल्युशन. कोणता घेतला? ॲसिटिक ॲसिड अँड सोडियम ॲसिटेट बफर घेतला. मग याच्यामध्ये सोडियम ॲसिटेट म्हणजे CH3COONA हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे
आणि तो डिसोसिएट कम्प्लिटली इन करणारा वॉटर टू गिव्स ए लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO मायनस आयन्स म्हणजे ॲसिटेट आयन. मग रिॲक्शन कशी असेल? CH3COO Na इट गिव्स CH3COO मायनस प्लस Na. मग याच्यामध्ये आपल्याला लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटेट आयन मिळतील म्हणजे CH3COO मायनस आयन्स मिळतील. आता सोडियम ॲसिडेटचं झालं. आता ॲसिटिक ॲसिड बघायचं आपल्याला. ॲसिटिक ॲसिड कसा आहे? हा वीक ॲसिड आहे. मग CH3COOH म्हणजे ॲसिटिक ॲसिड हा वीक ॲसिड आहे आणि म्हणून तो जास्त प्रमाणामध्ये तो अनडिसोसिएटेड राहतो. मग आता आपण थोड्या प्रमाणामध्ये स्ट्रॉंग ॲसिड जर आपण ॲड केला तर स्ट्रॉंग ॲसिडमध्ये H+ आयन्स वाढतील, पण त्या H+ आयनला कोण कंबाईन करेल? तर ॲसिटेट आयन म्हणजे CH3COO मायनस आयन्स त्याला कंबाईन करतील टू फॉर्म CH3COOH. म्हणजे याच्यामध्ये ॲसिड ॲड करूनसुद्धा H+ आयन जरी मिळाले तरी ते फ्रीमध्ये राहत नाही, कंबाईन होतात CH3COO मायनसला टू फॉर्म CH3COOH आणि म्हणून फ्री H+ आयन्स मिळत नाही आणि म्हणून pH बदलत नाही. आता सेकंड केसमध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ बेस आपण ॲड करतो. मग बेस ॲड केल्यानंतर OH मायनस आयन्स त्या ठिकाणी वाढतील, पण ते OH मायनस आयन्स फ्री राहणार नाहीत, तर ते कंबाईन्स होतील कोणाबरोबर? ॲसिटिक ॲसिड बरोबर. म्हणजे ते OH मायनस आयन्स आर न्यूट्रलाइज बाय लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड. म्हणजे या केसमध्ये सुद्धा OH मायनस आयन्स फ्री राहणार नाहीत. बघा, मग या दोन्ही केसमध्ये pH का बदलत नाही? तर बघा, ज्या वेळेला ॲसिड ॲड करतो तेव्हा H+ आयन्स ॲड होतात, पण ते H+ आयन्स फ्री न राहता CH3COO मायनसला कंबाईन करतात आणि काय तयार होतं? तर CH3COOH तयार होतं. म्हणजे ॲसिड ॲड करूनसुद्धा H+चं कॉन्सन्ट्रेशन वाढत नाही. आणि सेकंड केसमध्ये बेस ॲड केल्यानंतर OH मायनस आयन्स मिळतील, पण ते फ्री न राहता ॲसिटिक ॲसिड म्हणजे CH3COOH याच्यावर कंबाईन होऊन आपल्याला ॲसिटेट आयन म्हणजे CH3COO मायनस आयन तयार होतात. मग या केसमध्ये सुद्धा OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढत नाही. मग या दोन्ही केसमध्ये ॲसिड आणि बेस ॲड करूनसुद्धा H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन बदलत नाही आणि म्हणून pH बदलत नाही. मग याला म्हणतो आपण बफर ॲक्शन. आता बघायचं आपल्याला प्रॉपर्टी ऑफ बफर. मग बफरची प्रॉपर्टी काय? की याचा pH जास्त बदलत नाही, पण कधी? ऑन ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस किंवा डायल्यूट केलं किंवा इट इज केप्ट फॉर लाँग टाईम, असं असेल तरी याचा pH जास्त प्रमाणामध्ये बदलत नाही. ही बफर सोल्युशनची प्रॉपर्टी आहे. म्हणजे pH ऑफ बफर डज नॉट चेंज ॲप्रिसिएबली कधी? ऑन ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस किंवा ऑन डायल्यूशन किंवा केप्ट फॉर लाँग टाईम. इथे आपला बफर सोल्युशन पॉईंट संपलेला आहे. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.